एक दर्जेदार काम आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सामाजिक राजकीय सांस्कृतिक कलाक्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका आदरणीय अनिकेत दादांची आपल्याला पाहायला मिळाले आणि आज त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून आर एस ए गोठवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहायचं. दोन्ही टीमचं कॅप्टन किरण समोती घनसोली आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये गावदेवी ऐरोली या दोन टीममध्ये आजच्या दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत टेक्निकल ऑपरेटर धीरज आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये राजा देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये ज्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल लेजंड कॉमेंटेटर ऑफ नवी मुंबई गुरुवर्य संडी म्हात्रे सरांचा आवाज देखील आज आपल्याला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रिकेटचे असलेले देवता खेळपट्टी आणि यशांचं पूजन होईल आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील लढत क्रमांक पहिली किरण स्मृती घनसोली आणि गावदेव ऐरोली नवी मुंबई क्रिकेटमधील दोन्ही मातबर संघ आज मात्र एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील. गेले अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपण RSK गोटवली या टीमच्या माध्यमातून पाहत असतो आणि यंदाच्या अंगामध्ये देखील ही दर्जेदार स्पर्धा आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे असलेले देवता खेळपट्टी आणि यशांचं पूजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून देखील जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एक दिवसीय स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विनामूल्य प्रवेश. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष सामाजिक सेवा आदरणीय अनिकेत दादांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि यूथ आयकॉन ऑफ नवी मुंबई म्हणून देखील जे नेतृत्व नवी मुंबईमध्ये उदयास येताना आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेत दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकार होणारी स्पर्धा आदरणीय नारायणजी म्हात्रे साहेब, किरणदादा म्हात्रे, अक्षयदादा म्हात्रे, रोहितदादा म्हात्रे व संपूर्ण RSK गोठवली टीम. पावसाच्या सरी देखील बरसताना आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि रबर बॉल क्रिकेटला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली.
तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन तर सूरजदादा म्हात्रे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दोन्ही टीममध्ये टॉस देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉस जिंकलाय किरण स्मृती घनसोली या टीमने. कॅप्टन राहुल शेट्टी आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. 4 ओव्हरची मॅच असेल. तर टॉस जिंकला टीम किरण स्मृती घनसोली या टीमने. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय किरण स्मृती घनसोली टीम कॅप्टन राहुल शेट्टीने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तर चला टीम गावदेवी ऐरोली टीम आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 4 ओव्हरची मॅच असेल आणि 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी दिला जाईल. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे, कारण 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक दिवसीय एक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य विनामूल्य प्रवेश, 12 संघांचा सहभाग आणि गेले अनेक वर्ष दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला अनिकेतदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये नियम देखील आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि वाईट एकच असेल याची नोंद देखील आपण घ्या. आणि त्यानंतर जर पिचच्या पाठीमागे जर चेंडू पडला तर सुरुवातीला डेड दिला जाईल आणि त्यानंतर व्हाईट बॉल. तर सुरुवातीला डेड बॉल दिला जाईल आणि त्यानंतर नो बॉल दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. तर चला टीम गावदेवी ऐरोली आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. तर चला टीम गावदेवी ऐरोली टीम आपण
वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला टीम गावदेवी ऐरोली टीम आपण आपले सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. तर दोन प्लेयर सर्कलच्या आतमध्ये असणं इम्पॉर्टंट असेल याची नोंद देखील आपण घ्यायची. दोन फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असणं अनिवार्य असेल याची नोंद देखील आपण घ्या. तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कैपट्टीच्या मागे जर चेंडू पडला तर सुरुवातीला डेड बॉल दिला जाईल आणि त्यानंतर नो बॉल दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्या. सर्कलमध्ये कंपल्सरी 2 फिल्डर लावणं अनिवार्य असेल याची नोंद देखील आपण घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील वीरेंद्र सेहवाग आपण सातत्याने ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे निलेश भोईर आणि त्याचबरोबर जयेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर विकी सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट केलाय. या स्पर्धेचा प्रारंभ होत असताना बॅट्समन निलेश भोईरच्या बॅटमध्ये नेतोय. पहिल्याच बॉलवर हा षटकार आणि या स्पर्धेची होती सुरुवात आणि टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 6 रन. षटकाराने आपले इरादे स्पष्ट केले. टॉस जरी पराभूत झालो परंतु मॅच मध्ये एक मोठं लक्ष आम्हाला सेट करायचं आहे. प्रतिस्पर्धी टीम किरण स्मृती घनसोली या टीमच्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फिल्डर संदेश त्या ठिकाणी तैनात होता. झेल सुटणं होईल कठीण. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर रणनीती बदलली गोलंदाज विकीने आणि त्यानंतर ती रणनीती सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 रनवर पहिला धक्का. बॅट्समन निलेश भोईर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल त्याने पेस केले. पहिल्या बॉलवर षटकार मारला परंतु त्यानंतर दुसरा बॉल पेस करत असताना कुठेतरी थोडीशी क्षमता कमी राहिली. शॉट सिलेक्शन गचाळ राहिलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. तर अप्रतिम दर्जाचा झेल देखील संदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का टीम गावदेवी ऐरोली या टीमला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील ज्या वेळेस गावदेवी ऐरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो त्या वेळेस भरपूर चांगली कामगिरी या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला 6 रनवर पहिला बॅट्समन गमावल्यानंतर भरपूर अपेक्षा आहेत बॅट्समन प्रीतम पाटीलकडून टीम गावदेवी ऐरोली या टीमला. हा बॉल देखील सुरुवातीला डेड बॉल परंतु त्यानंतर अवांतर चेंडू दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्या. गोलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 7 रन 7 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 7 रन खर्च केल्यात गोलंदाज विकीने. या बॉलवर देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. प्रीतम पाटील देखील षटकाराने सुरुवात करतोय. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर निलेश भोईरने षटकार मारला, परंतु त्यानंतर तशाच प्रकारची कामगिरी करण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रीतम पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जर चेंडू घाय झाला त्यावेळेस बॉल चेंज केला जाईल याची नोंद देखील आपण घ्या. षटकाराच्या साह्याने 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मार्गस्थ असताना फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता, परंतु चांगली फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं प्रात्यक्षिक पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, 13 रन स्कोरबोर्डवर. हा बॉल देखील दिशा भरकटली, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करताना त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. अशा धावा रोखाव्या लागतील विकीला, कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेस याच एक्स्ट्रा धावा कधी कधी पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. रनआउटची संधी होती तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय जयेश पाटील त्याच्या क्रीजमध्ये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार आतापर्यंत गोलंदाज विकीच्या विरुद्धामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये निलेशने देखील एक षटकार लगावला, त्यानंतर तो बाद झाला. प्रीतमने देखील षटकारांनी सुरुवात केली आणि आतापर्यंत टीम गावदेवी ऐरोली या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे एक गडी बाद 15 रन. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर संदेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जज करेल तत्पूर्वी एक सिंगल बॅट्समन जयेशने कंप्लीट केली. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 रन 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एक चांगली सुरुवात या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉल पेस केलेत. प्रीतमने 7 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशने देखील 1 बॉल पेस केला, 1 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर जर प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहिला तर 64 रन आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आतापर्यंत 16 रन झाल्यात. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. पहिल्या 17मध्ये बॅटिंग करत असताना टीम कॅप्टन राहुल शेट्टीने ज्या प्रकारे टॉस जिंकला त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेताना त्यावेळेस तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठता ही तुम्हाला करावी लागते, भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या विकीने, त्या म्हणजे 16. एक महत्त्वाचा विकेट त्यांनी संपादित केला, परंतु त्यानंतर स्पेल नंबर 2 साठी विशाल शहा गोलंदाजीच्या मार्कवर विशाल शहा आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळाली. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु रन मिळेल 1 नो प्लस 1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीडची संधी असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला, त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही बॅट्समनला मिळत गेली. सध्याच्या घडीला संधी मिळाली जयेश पाटीलला आणि ज्याच्यामध्ये क्षमता देखील आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, मिळालेल्या संधीचं केलंय सोनं. जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. सरळ 6 रनसाठी हा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली टीम गावदेवी ऐरोली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 24 रन 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मिस केली परंतु त्यानंतर पायाचा वेध घेतला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा आतापर्यंत होतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समन मोठे फटके खेळतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बॉलवर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची होती संधी परंतु जजमेंट चुकलं आणि त्यानंतर फक्त एकच धाव या ठिकाणी
कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतो प्रीतम पाटील. संधी गमावली. फिल्डर किशोर त्या ठिकाणी तैनात होता. येणाऱ्या काळामध्ये ही चुकी किती महागडी ठरली जाईल किशोरसाठी टीम किरण समिती घनसोली या टीमसाठी. कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटतो त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फिल्डर तैनात होता. राहुलने टिपलाय हा झेल आणि दुसरा धक्का टीम गावदेवी ऐरोली या टीमला 26 रनवर दुसरा बॅट्समन गमावलाय. गावदेवी ऐरोली या टीमने जयेश पाटील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल त्याने पेस केले. 9 रनचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर 180 चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला तर चला नेक्स्ट मॅच. MS गोटवली टीमचे कॅप्टन आणि नवसादी दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी त्वरित आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. जशी पहिली इनिंग संपेल त्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. दोन गडी बाद 26 रन. धावफलक रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतो विशाल शहाच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 10 रन आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बॅट्समन जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा खेळ अपेक्षित असेल जगदीशकडून देखील कारण आतापर्यंत 2 महत्त्वाचे बॅट्समन गमावलेत गावदेवी ऐरोली या टीमने. आणि ज्यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जगदीश देखील आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला विकेने देखील 16 धावा खर्च केला. त्यामध्ये 1 विकेट त्याने घेतला. त्यानंतर गोलंदाज विशाल शहाने देखील 16 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा विकेट त्यांनी देखील प्राप्त केलाय. 16 रनच्या सरासरीने आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 रन 32 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि ओव्हर क्रमांक 3 साठी किशोरला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो प्रीतम पाटील जो 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 4 बॉल त्यांनी पेस केलेत. 8 रनवर तो खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि येणाऱ्या या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल या दोन्ही बॅट्समनला. 32 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज किशोर या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. किशोरचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षमता चांगली होती. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय 6 रनसाठी. लॉंग अँड हाय प्रीतम पाटीलच्या बॅटमधून येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक आज षटकाराने या षटकाराच्या साह्याने गावदेवी ऐरोली या टीमची धावफलकाची गती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या दिशेने डीप मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि अप्रतिम दर्जाची चपाई. कम्युनिकेशन चांगलं होतं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 40 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. हा बॉल देखील आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. किशोरने व्हाईट बॉलचा इशारा पंच रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फुटी 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील वेगवान होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कौतुक करावं लागेल गोलंदाज किशोरचं.
आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर भरपूर चांगली कामगिरी किशोरच्या माध्यमातून ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि जो वेग होता त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन प्रीतम. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वात देखना लांबलचक लॉंग अँड हाय प्रीतम पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा ब्रँडेड फटका सरळ 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 47. ज्या प्रकारे AK-47 नावाच्या शस्त्रामधून वेगाने गोळ्या स्वार होतात आतापर्यंत भरपूर वेगाने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न या बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. दबाव थोडासा वाढलाय गोलंदाज किशोरचा, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर पडण्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. अठ्ठेचाळीस रन आतापर्यंत होतात. 48. एक भरपूर चांगली पार्टनरशिप. हा बॉल देखील आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा रोखाव्या लागतील कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस कराल त्यावेळेस टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. कधी कधी अशाच एक्स्ट्रा धावा पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करता त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होत असतो. आणखीन एक लॉफ्ट केलाय. हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी प्रीतम पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फक्त षटकाराची परिभाषा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 55. या स्पर्धेतील पहिले सांघिक अर्धशतक गावदेवी ऐरोली या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आतापर्यंत पेस केले प्रीतमने आणि 28 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. 23 रन खर्च केल्या. सुरुवातीच्या गोलंदाज क्रमांक पहिला विकीने देखील 16 रन खर्च केल्या. स्पेल नंबर 2 मध्ये विशालने देखील 16 रन खर्च केल्या. परंतु गोलंदाज किशोर कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. 23 रन त्यांनी खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 55. शेवटचं षटक या स्पर्धेतील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. पहिला बॉल राहुलचा. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर होता परंतु मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा. तर प्रणय दादा पाटील आपलं देखील मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेसाठी इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल RSA गोटवली या टीमच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 56 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच MS गोटवली आणि नौसादी दिवा. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 62 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन जगदीश. 1 रनच्या साह्याने 63 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर सलग दोन्ही टीमचं कॅप्टन आपण यायचं. टॉससाठी MS गोठवली आणि नौसादी दिवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. आमच्यापर्यंत MS गोठवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नौसादी दिवा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. हा बॉल देखील
व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. व्हाईट+1 टोटल 2 रन देखील ॲड होत आहेत आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 65 रन 65. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 रन खर्च केल्यात. गोलंदाज राहुलने सुरुवातीचा पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की कमीत कमी रन खर्च करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सफल होताना पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत 3 बॉलमध्ये अवघ्या 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत या सत्रातील. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपर उमेश म्हात्रे यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. तर नो बॉलचा इशारा. फ्रीडची संधी या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 66 रन 66. आखूड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय स्कोरलेगच्या दिशेने. एक रन या ठिकाणी ऍड होईल. 67 67 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. झेलची संधी टिपल्या हा झेल आणि बॅट्समन प्रीतम पाटीलची खेळी होते संपुष्टात. आणखीन एक महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावलाय. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या होते 67 आणि 68 रनचं टार्गेट असेल. 68 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. $68 रनचं टार्गेट. तर चला टीम गावदेवी ऐरोली आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. नौसादी दिवा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर MS गोठवली या टीमचे कॅप्टन आशु म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नौसादी दिवा या टीमचे कॅप्टन कुंदन देखील उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही कर्णधारांचा जर विचार केला तर दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत. तर अमित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस आणि टॉस जिंकला आहे
चला मॅच त्वरित स्टार्ट करा. टीम गावदेवी ऐरोली निलेश दादा आणि टीम आपण फिडिंग त्वरित लावून घ्या. तर ॲडव्होकेट शुभम यादव यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर आर एस टीममध्ये तो बिलॉंग देखील करतोय आणि भरपूर चांगली प्रगती त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा आणि राहुल शेट्टी. तर चला मॅच स्पीडली चालू ठेवा. 68 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हे दोन्ही ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रीतम पाटीलची 29 रनची एक बहारदार इनिंग, त्यामध्ये 4 षटकार आणि 4 षटकार देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर संदेश गुप्ता संडे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विशाल शहा. खुल्या गटातील स्पर्धा देखील अनेक गाजवल्या आणि आज 68 रनचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता. टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समन विशाल शहाला आणि थेट विकेट किपर जयेश पाटील याच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 23 बॉल आणि 68 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. फ्लायटेड सिक्सर विशाल शहाच्या बॅटमधून येतोय आणि 6 रनने सुरुवात होते टीम किरण स्मृती घनसोली या टीमची. 6 रनने सुरुवात केली. अजूनही 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणाऱ्या 22 बॉल मध्ये लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर तुमचे इरादे पक्के असतील, जर तुम्ही आत्मविश्वास जिद्दीने लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या बाजूने होताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु 3 फिल्डर आले. थोडासा दूरवर होता. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 रन आतापर्यंत झाले. येणारे 21 बॉल आणि अजूनही 61 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. प्रीतम पाटील बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल. येणारे 20 बॉल आणि आता मात्र 60 रनची गरज अजूनही आहे. सामना जिंकण्यासाठी टीम किरण स्मृती घनसोली या टीमला पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरी मजा आहे रबर बॉल क्रिकेटची. धीम्या गतीचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर रन मिळेल 1 आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान रावाडे गावातील अष्टपैलू खेळाडू सुनीलजी पाटील यांचं हार्दिक स्वागत. तर 5 बॉलचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 9 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संदेश या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अप्रतिम दर्जाचा फटका. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक विशालनीय कामगिरी अपेक्षित आहे किरण स्मृती घनसोली या टीमला.
बॅट्समन विशाल शहाकडून आणि एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. मुसळधार पावसामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा पावसाळी खेळ आणि एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 53 धावा, 18 बॉलमध्ये 53 रन या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत टीम किरण स्मृती घनसोली या टीमला. गोलंदाज गौरव सज्ज होतोय. अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू अल्पावधीमध्येच आपल्या कामगिरीच्या कौशल्याच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अंडर 22च्या अनेक स्पर्धा या खेळाडूने आयकॉन प्लेअर म्हणून देखील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळलाय. गौरवचा पहिला बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. 17 बॉल आणि 52 रनची गरज. येणारे 17 बॉल आणि अजूनही 52 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु हाताचा वेध जरूर घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती. अशी गोलंदाजी कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवते टीम गावदेवी ऐरोली या टीमच्या खेळाडूंचा देखील, कारण प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये एक रंगत निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सतरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन, अजूनही 50 18 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज गौरवचं, कारण अवघ्या 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल त्याने रिलीज केले, 3 धावा अवघ्या खर्च केल्या. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गौरवने आणि बॅट्समन विशाल शहा हा मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. एक मोठा धक्का टीम किरण स्मृती घनसोली या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होते या मॅचमध्ये बॅट्समन विशालकडून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर होतं नैराश्यांमध्ये आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 रन आतापर्यंत होतात. अजूनही 50 रन पूर्ण करायचे आहेत येणाऱ्या 13 बॉलमध्ये. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कधीच कुठले लक्ष छोटे किंवा मोठं नसतं. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने जर तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील हा तुमचा होऊ शकतो. परंतु येणारे 13 बॉल आणि आता मात्र 50 रनची गरज.
जी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये जगदीशने केली, प्रीतम पाटीलने केली, तशाच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला या दोन्ही बॅट्समनना करावी लागेल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा चांगला वापर केला, मिसफिडिंग पाहायला मिळाली. बॅट्समन सँडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. येणारे 12 बॉल आणि 49 रनची गरज असेल तर जशी मॅच संपेल त्यानंतर MS गोठवली अशा आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. 12 बॉलमध्ये 49 रन. द न्यू बॉलर राकेश, पहिला बॉल वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉलमध्ये अजून 49 रनची गरज. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी या दोन्ही बॅट्समनना. हा बॉल देखील एक चांगला बाउन्सर होता. वन बाउंडची ताकीद दिली जाते गोलंदाज राकेशला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे समोरच्या दिशेने फटका खेळलाय. झेलची संधी, एक चांगला झेल दुर्वेशने टिपला आणि दुसरा धक्का टीम असं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये देखील आपण सातत्याने पाहतो. उमेश मात्र स्ट्रायकिंग एंडला. आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं परंतु कौतुक करावं लागेल राकेश यांचं देखील. आज जर आपण पाहिलं ना तर जरूर कौतुक करावं लागेल गावदेवी ऐरोली या टीमचं देखील. निलेश भोईर, प्रीतम पाटील, जयेश पाटील कारण अनेक युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी या टीमच्या माध्यमातून देखील निर्माण करून दिलाय. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उमेश मात्रे यांच्या बॅटमधून येतोय एक विस्फोटक फटका. सरळ 6 रनसाठी षटकार. अशाच फटक्यांची प्रतीक्षा आहे सध्याच्या घडीला टीम तिरंस्मृती घनसोली या टीमला. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, समीकरण बदललंय. 7 बॉल आणि 43 रन. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली संदेशच्या माध्यमातून. ओव्हर कंप्लीट होतोय. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन. सामन्याचं चित्र बदललं. येणारे 6 बॉल आणि 43 रन पूर्ण करायचे आहेत.
शेवटचं षटक दुर्वेशला इन्व्हाइट केले. पहिला बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अजूनही 42 रनची गरज येणाऱ्या 5 बॉलमध्ये. लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय. आज दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. हार मानण्यासाठी अजूनही तयार नाही किरण स्मृती घनसोली संघ, कारण एक विजयाचा आशेचा किरण अजूनही आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे, कोणत्याही क्षणाला खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आणि रबर बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 षटकार या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 3 बॉल आणि आता मात्र 30 रनची गरज. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु कुठल्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. 1 रन मिळेल. 2 बॉल आणि 29 रनची गरज. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. तर चला नेक्स्ट मॅच MS गोठवली आणि त्यांच्या अगेन्स्ट नवसादी दिवा टीम. MS गोठवली टीम कॅप्टन आशू म्हात्रेने टॉस जिंकला. आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या. शेवटचा बॉल